शरद पवार एनडीए मध्ये सामील होणार का? ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या याच मुद्द्याची चर्चा रंगली आहे। शरद पवारांना एनडीएत घेण्याचा सध्या तरी काही प्रस्ताव नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। मात्र राजकारणामध्ये काहीही घडू शकतं हे सांगायलाही ते विसरले नाहीत। यामुळे पवारांच्या एनडीए प्रवेशाचा सस्पेन्स कसा वाढलाय बघूयात हा रिपोर्ट। शरद पवार एनडीए सरकारमध्ये सामील होणार? महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत नवा मुद्दा। सध्या तरी प्रस्ताव नाही, पण फडणवीसांचं सूचक वक्तव्य। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रणांगणात राजकीय समीकरणांचा एक नवा अध्याय लिहिला जातोय। पवार काका पुतणे म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत असल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली। शरद पवार भविष्यात सत्ताधारी एनडीए मध्ये सामील होणार का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय। पुढारी न्यूजनं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना हाच प्रश्न विचारला, तेव्हा फडणवीसांनी तसा काही प्रस्ताव नसल्याचं सांगितलं। पण राजकारणात काहीही होऊ शकतं हे मला 2019 मध्ये शिकायला मिळालं असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं। मी अलीकडच्या काळात राजकारणात कॅव्हिएट ठेवून बोलत असतो। 2019 पूर्वी मी ठामपणे बोलायचो की हे होणारच नाही, पण मला 2019 ने शिकवलं की राजकीय समीकरणं हे कधी बदलू शकतात। तर मी आज एवढंच सांगतो की आत्ता आमच्याकडे 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही। राष्ट्रवादीला एनडीए मध्ये म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला एनडीए मध्ये घेण्याचा तर कुठलाच प्रस्ताव नाही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा पुढारी न्यूजनं हाच प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा। एकतर पक्षात दबाव वगैरे आमच्या होत नाही, आमचा खूप लोकशाही पद्धतीने पक्ष चालतो। आदरणीय एक दबाव गट नावाचा प्रकार असतो। नाही, पण प्रत्येकाचं मत असतं ना, ते मत पक्ष घेईल मग जर वेळ आली तर। पण ती वेळ आत्ता तर पक्षाकडे आलेली नाहीये आणि लोकशाहीमध्ये या गोष्टी होत राहतात, त्याच्यामुळे त्या कशा अनफोल्ड होतील हे काळच ठरवेल। शरद पवारांसाठी एनडीएचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत असा मुख्यमंत्र्यांचा विधानाचा अर्थ काढला जाऊ शकतो। तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ही शक्यता साफ फेटाळून लावलेली नाही। शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात असं सर्वात आधी अजित पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती हे त्या दृष्टीनं पहिलं पाऊल मानलं जातंय। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची युती आहे की भविष्यातील एनडीएच्या विस्ताराची ही रंगीत तालीम आहे, याचं उत्तर महापालिका निवडणुकीनंतरच मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।